राज्यातील राजकीय महत्त्वाच्या झटपट बातम्या आणि शेतविषयक बातम्या या बातमीपत्रात आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। महाविकास आघाडीचे अस्तित्व संकटात, काँग्रेसचे लोढणे झुगारण्याचा उद्धव ठाकरेंकडून गंभीरपणे विचार सुरू। येणाऱ्या महानगरपालिका सोबळावर लढण्याची दाट शक्यता। मुंबईकरांचा पैसा अदानीच्या साफसफाईसाठी वापरू नका, आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना निवेदन। दुकानदारांना काढून टाकण्यासाठी वरून दबाव। पंकजा मुंडेंचा नवा पक्ष अन छगन भुजबळ संजय राऊत यांचा पाठिंबा। पंकजा मुंडे नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली। कृषी क्षेत्रात एआयचा वापर करा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन। तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार। पालकमंत्री नसल्याने बैठकाच रखडल्या, अर्थमंत्र्यांनी नाशिक आणि रायगडच्या बैठकाच घेतल्या नाहीत। एकनाथ शिंदे यांची सुद्धा दांडी। ठाण्याच्या जवळ राहतो मात्र घोटभर पाण्यासाठी जीव जातो, बोरवेलला मातीचे पाणी। ठाणे शहराजवळ सुद्धा अशीच समस्या असल्याने नागरिक हैराण। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक, निधीची चणचण असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती। फडणवीस यांचा शिंदेंना जोरदार धक्का। घरगुती वीज स्वस्त होणार, महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर। 1 एप्रिलपासून कार्यवाही सुरू होण्याचे मोठे संकेत। शेतकरी कार्डावर पोटखराबा, क्षेत्राची होत नाही नोंद, शेतकरी चिंतेत। लागवडीखालील जमिनीलाच प्राधान्य, दुरुस्तीला वाव दिसत नाही। प्रयागराज झाला जाम, महाकुंभमध्ये तुडुंब गर्दी। प्रमुख मार्गांवर कोंडी, काशी अयोध्येकडे जाणाऱ्यामुळे अडचणीत वाढ। अखिलेश सरकारवर बरसले। कंपन्यांना अनुदानाऐवजी शेतकऱ्यांना खत कुपन, केंद्र शासनाकडून पर्यायाची चाचपणी सुरू। नव्या पर्यायाचे भवितव्य कंपन्यांच्या हाती। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन यांचा राजीनामा, झाले पायउतार। सकाळी गृहमंत्र्यांची भेट, सायंकाळी गाठले राजभवन। दारुगोळा शस्त्रांची लूट। प्रतिसादाअभावी नवी मुंबईत 6000 घरे शिल्लक। सिडकोचे घरांचे विक्री धोरण शिथिल करण्यासाठी चाचपणी सुरू। महाग घरे स्वस्त होण्याची शक्यता। लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले, घरोघरी जाऊन आजपासून होणार कारची तपासणी। विभक्त लाडक्या बहिणींना मिळणार लाभ, पुढे काय होणार? तर शेतकरी बांधवांनो आणि राजकीय मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा बातम्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।